राम राम मंडळी. मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 3 महिने होऊन जातील. स्वर्गीय संतोष देशमुखांची ज्या अमानुषतेने आणि क्रूरतेने हत्या करण्यात आली त्याचे फोटोज आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. आरोपींनी त्यांच्यातला राक्षस दाखवत मृतदेहासमोर जल्लोष केला, त्यांच्यासोबत सेल्फी काढल्या आणि देशमुखांवर अक्षरशः लघवी केली. माणुसकीला काळीमा फासणारे हे सगळे फोटोज आहेत आणि बघताक्षणी कोणाच्याही डोळ्यातून पाणी येईल अशा प्रकारची ही घटना आहे. काल रात्री सोशल मीडियावरती हे फोटोज व्हायरल झाले आणि तेव्हापासून अख्खा महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळे फोटोज दाखवणार आहे, परंतु माझी एक सगळ्यांना विनंती आहे की जर तुमचं काळीज कमजोर असेल, हृदय कमजोर असेल तर हा व्हिडिओ पुढे पाहू नका. तुम्ही जर लवकर भावुक होत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये. काळजावरती दगड ठेवून तुम्हाला हे फोटोज पाहावे लागतील आणि हे फोटोज तुमच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारे आहेत. आणि यातला एक फोटो ज्यामध्ये संतोष देशमुखांवरती लघवी करताना यांनी फोटो काढलाय, हे पाहून असं वाटतं की हे नालायक अवलादी माणूस म्हणायच्या देखील लायकीचे नाही आहेत. हे माणसाचं नाही तर राक्षसाचं वागणं आहे. संतोष देशमुखाच्या भावानं अशी विनंती केली होती की हे फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल करू नका, शेअर करू नका, परंतु दादा मला माफ कर, मी हा व्हिडिओ बनवतोय कारण मला असं वाटतं ज्या अमानुषतेने, ज्या क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या केली ते अख्ख्या महाराष्ट्राला कळालं पाहिजे, जेणेकरून लोक रस्त्यावर उतरतील आणि या हरामखोर गुन्हेगारांची पाठराखण करणारे राजकारणी जागे होतील. हा पहिला फोटो तुम्ही पहा. यामध्ये तुम्हाला सुदर्शन घुले दिसतोय, तो संतोष देशमुखांसोबत बसलाय आणि सेल्फी काढतोय. या दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता मागे एक गाडी लागलेली आहे, संतोष देशमुख खाली बसलेत, अक्षरशः त्यांच्या अंगामध्ये प्राण राहिलेला नाहीये आणि हे हरामखोर आणि हे गुंड त्यांचा छळ करताय. अरे एखाद्या मुक्या जेवायला जरी खर्चटलं तरी देखील आपल्या डोळ्यातून पाणी येतं. ते संतोष देशमुख मरायला लागलेत आणि हा व्यक्ती हसतोय. संतोष देशमुखाचा शर्ट या नालायकाच्या हातामध्ये आहे आणि तो हसतोय. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पहा तुम्ही, काडी मात्र भीती याच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. अर्धनग्न अवस्थेमध्ये संतोष देशमुख बसलेले आपल्याला या फोटोमध्ये दिसतायत आणि समोर पहा एक मारेकरू, तो त्यांचा फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय. हाच आहे का आपला तो पुरोगामी महाराष्ट्र? हेच दिवस पाहण्यासाठी आपण जिवंत आहोत का? आणि हाच तो फोटो ज्याला पाहून तुमच्या काळजाचं पाणी पाणी होईल, तुमच्या हृदयाचे तुकडे होतील. एवढी अमानुष मारहाण केल्यानंतर संतोष देशमुख पाणी पाणी म्हणून ओरडत होते, त्यावेळेस या नराधामांनी त्यांच्यावरती लघवी केली आणि त्याचा फोटो देखील काढला. मला आज त्या बीडमधल्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे की या लोकांसाठी तुम्ही बीडमध्ये रस्ते बंद करत होता, आंदोलन करत होता, त्या वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी, आता कुठे गेलेत ते लोक? आपल्या पोलिसांनी या वाल्मिक कराडचे समर्थन करणारे हे लोक जे रस्त्यावरती आले होते त्या सगळ्यांना देखील जेलमध्ये ठोसलं पाहिजे. एका व्यक्तीला गोल रिंगण करून 10-12 लोक मारताय, 8-10 हत्याराने त्याला मारताय. ही कसली तुमची भाऊगिरी, ही कसली तुमची दादागिरी? या फोटोमध्ये पहा पायपानं संतोष देशमुखांना मारतोय हा मारेकरी, आणि हा निर्लज्ज पहा महेश केदार एखादं गोल्ड मेडल जिंकल्यासारखा हसतोय, दात काढतोय. या लोकांना राक्षस म्हणावं की काय? या लोकांना माणूस नाही म्हणू शकत, राक्षसी वृत्तीचे लोक आहेत हे सगळे. गोल रिंगण करून देशमुखांना मारताय आणि हा नराधम त्यांचा व्हिडिओ काढतोय. संतोष देशमुखांच्या हत्येला आता 3 महिने होत आलेत, परंतु अजून देखील कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. हे फोटोज आत्ता समोर आलेले आहेत आणि हे पाहून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. आणि सोशल मीडियावरती हे आल्यावरती आज सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय. मला एक प्रश्न फडणवीसांना विचारायचा आहे, हे तुम्हाला अगोदर माहिती नव्हतं का? किती दिवस तुम्ही या हत्यारांची पाठराखण करणार आहात? जर फडणवीसांनी ठरवलं असतं तर पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेचा राजीनामा आला असता आणि तो आरोपी देखील आज जेलमध्ये असता. संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या झाली ते एका विकृतीचं लक्षण आहे आणि ही क्रूर मानसिकता आपल्याला लवकरच ठेचावी लागेल. देशमुखांच्या कुटुंबाचा आक्रोश आता असह्य होतोय आणि दुसरा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल त्या आरोपींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. आणि ही हैवानियत जर जिवंत राहिली तर महाराष्ट्रामध्ये कुणी सुरक्षित राहू शकणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फक्त 5-6 लोक नाही तर यांचे आका आणि त्या आकांचे आका या सगळ्यांवरती कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण आज जर आपण हे आका मोकळे सोडले तर उद्या असे 10 पोरं अजून उभे राहतील आणि दुसऱ्या एखाद्या संतोष देशमुखाला मारायला मागे पुढे पाहणार नाहीत.